सरकारी गाड्यांचा नियम माफ आहेत की नाही? नागपूर जिल्ह्यातील चिंचोली येथे ग्रामपंचायतीच्या कचरा वाहतूक गाड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागदपत्रांची मुदत संपलेली असतानाही या गाड्या रस्त्यावर धावत असल्याचा आरोप आहे. चिंचोली ग्रामपंचायतीकडून वापरल्या जाणाऱ्या MH40BL0538 आणि MH40BL0223 या क्रमांकाच्या कचरा वाहतूक गाड्यांबाबत गंभीर बाब समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार या गाड्या मालवाहू वाहन प्रकारातील असून कचरा संकलनासाठी वापरल्या जातात. मात्र या गाड्यांचे फिटनेस प्रमाणपत्र मुदत संपलेले असून विमा देखील कालबाह्य झाल्याचे समोर आले आहे. तसेच प्रदूषण प्रमाणपत्राबाबत ही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988 म्हणजेच मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार वैध कागदपत्रांशिवाय वाहन रस्त्यावर चालवणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही या गाड्या सुरू असल्याचे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पंकज डांगर, सचिव ग्रामपंचायत चिंचोली यांनी नवराष्ट्र निर्माण न्यूजला प्रतिक्रिया देतात म्हणाले की कचरा गाडी गावातच फिरते. मी गेल्या 1.5 वर्षांपासून सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. आधीच्या बाबींची माहिती नव्हती. इन्शुरन्स व इतर कागदपत्रे चुकून राहून गेली. या माहितीन्यात ती पूर्ण करू. या प्रकरणी गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा फोन न उचलल्याने अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान या प्रकरणात प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकीकडे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे सरकारी गाड्यांवरच नियमभंग होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे. नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी मयूर तिरपुडे, खापरखेडा, नागपूर.